चेक. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर आणि राहुलजी भोईर सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. उंबरलीचा नाईट स्पर्धेमध्ये आजची चौथी रजनी आणि या चौथ्या रजनीचा खरं तर हा शेवटच्या रजनीचा सामना आहे. मात्र दररोज आपण एक एक मॅच कव्हर करतो जेणेकरून लास्ट नाईटमध्ये तो लोड थोडासा आपला कमी होईल. आजचा तोच सामना आहे. नागाव आणि आगासन या दोन ताकदवान संघांदरम्यान. डे फॉर्मॅटमध्ये नागावने जरूर चॅम्पियनशिप पटकवले एका स्पर्धेचे आज, तर रनरअप्स राहिलेले आहेत एका स्पर्धेचे आहेत ते देखील आगासन. दोघंही दिवसभर खेळलेले आहेत आणि रजनीमध्ये आता या उंबारलीच्या स्पर्धेमध्ये दोघांची उपस्थिती. सहर्ष स्वागत आहे. टॉस लागला तो आगासनच्या बाजूने, फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतलाय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. एक प्राइज आलंय आगासन संघासाठी. आदरणीय नंदू सुभाष मुंडे साहेब यांच्याकडून कॅश प्राइज झालं. विकेट हॅट्रिकला आगासनच्या बॉलर्सला 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि जेव्हा बॅटिंगसाठी येतील तेव्हाही 3 चौकारांसाठी 2000 आणि 3 षटकारांसाठी 3000 या संघाचे पुरस्कर्ते नंदूजी सुभाष मुंडे यांच्याकडून हे कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. आणि ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे आपले दादा. चला प्लीज आता वेळ जास्त घेऊ नका. दोन्ही टीम्स 9:08 झालेले आहेत. टायमर ऑन केलाय. मॅचला सुरुवात. विराज मुंडे पहिला बॉल घेऊन हर्षांच्या सोबतीला रोहित पाटील. पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळला. मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जरी झाला असला तरी डाव तर मिळणार नाही. पण आता प्रेक्षकांना आठवत असेल मागचा सामना ज्या मॅचमध्ये पूर्णपणे भालगाव टीम होती. 6 बॉल 12चा सामना होता. षटकार आला आणि तिकडून 5 बॉल 6ला डिफेंडिंग चॅम्पियनने पुन्हा एकदा तोंडातला घास खेचून काढला. ग्लान्स करण्यास भाग पडले बॉलला. विराज फॉलो थ्रू मध्ये मिस्टेक झाली. मागून थ्रो येतोय अनिकेतचा धावातून. बॉल आता डायव्हर्ट झालाय. चाललाय अजून मागे 3 तोपर्यंत दोन्ही बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 3 धावांनी धावसंख्येचं खातं उडत असताना तीन धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. षटक प्रगतीपथावर असताना पहिलंच डे फॉर्मॅट. दोन्ही टीम्स पूर्ण दिवसभर खेळलेल्या आहेत. 3-3 4-4 मॅचेस सगळ्यांनी खेळलेल्या आहेत. आणि आजच्या रजनीमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बाजूचा स्टॉल आहे आपल्याच बहिराज भोईर यांचा. वडापाव, अंडापाव, खिमा पाव, चांगला व्यवसाय आणि गरमागरम, पण फुकट नाही, पैसे देऊन. ओहो, साऊंड आलाय. एज होती. कॅच पकडले करणने. धक्का पहिला विराजने दिलाय. 3-1. गावदेवी 12-13 नागाव. एंट्रान्सला ती आता कॉम्बॉक्स मध्ये आलेली आहे. आय थिंक तुमच्या किचन वरून ती एखाद्या गाडीच्या किचनला चावी असावी. डोअरची चावी आहे घराचा. A1201 नंबर आहे. कोणाचे असेल घेऊन जा कृपया करून. 3 धावा धावफलकावरती पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. हर्षांक मात्र आऊट झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय राकेश पाटील. आज चर्चेत राहिली व्हिडिओ नागाव संघाची, जेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना 24 रनची पॅनल्टी बसली होती आणि तरी देखील तो सामना त्यांनी जिंकलाय. तोच सामना जिंकला नाही तर ती स्पर्धा जिंकली आहे त्यांनी, चॅम्पियनशिप. दुसऱ्या बाजूने करणने आज विक्रम केला. लागोपाठ 6 षटकार मारले आणि 69 चेस केल्या 3 ओव्हरमध्ये. आगासन संघाने देखील जबरदस्त बॅटिंग केली होती. यानंतरचा जो सामना आहे भोपर आणि सोनारपाडा, पायावरती होता. अपील जरूर, मात्र इम्पॅक्ट नाही भेटला. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे सध्या तरी. यानंतरचा जो सामना आहे
सोनारपाडा SP11 सोनारपाडा आणि गावदेवी क्रिकेट संघ पोपरमध्ये दोन्ही संघांना विनंती टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. थोडासा फेरबदल आपण केला. फुल लेंथ होता, ऑन साईडला टर्न करायचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला नागराज चान्स घ्यायला पाहिजे होती. दोन बॅकिंगला फिल्डर होते पण तो थांबलाय आणि कदाचित ज्या वेगाने बॅटर रोहित आले होते त्या विकेटला चान्स घेतली असती तरी विकेट नसती भेटली असं नागराजला वाटत होतं. सिंगलने धावसंख्या सध्या 4. डोकं वर करू दिलं नाही. जबरदस्त लाईन अँड लेंथ. आणि विराजने या सीझनमध्ये जो त्याचा रनवे होता थोडा कमी केला, मात्र वेग त्याचा तसाच आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ पाहायला इंजुरी आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी चेंजेस आपल्याला रनवेमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळतोय. लास्ट बॉल पुढे आला, स्वीप केलाय, लॅप स्वीप. बॉटम हँडने मिड विकेटला चेस. अनिकेत पोहोचलाय, फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो करतायत, धावा 2 आणि अशा पद्धतीने षटक पहिलं संपलं. धावा 6, विकेट 1. गावदेवी 12-13 नागाव. आज पहिल्या 2 रजींपेक्षा काल आणि आज थोडी थंडी वाढलेली आहे आणि या खेळपट्टी वरती आपण धावा होत असताना पाहतोय. पहिल्या रजनीमध्ये नव्हत्या त्या. रोलिंग आता जरूर केली जाते दररोज. लेदर बॉलची विकेट आहे. केजू आलाय सेकंड ओव्हर. ओहो, लॉफ्ट करायचा होता, आवाज आलाय. एज आहे, करंटची कॅच आणि यश मिळते केजूला. धक्का दुसरा. गावदेवी 12-13 नागावला 6 for 2. विराजने अगोदर पूर्णपणे डॉमिनेट केलं बॅटर्सला. काही बाउंड्री आली नाही आणि इकडे आपण पाहतोय केजूकडून पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. आत येणारा बॉल होता, हलका आत आला आणि आतली कडा घेतल्या. कॅच थोडीशी हार्ड होती पण करणने तिला सोपी बनवली आहे. बंटी आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग हिटर आहेत खास करून, पण फार लवकर त्यांना यावं लागलं. त्याचं कारण पहिल्या 7 बॉलमध्ये 2 विकेट आणि फक्त 6 धावा आहेत. मिड ऑफ आत एक्स्ट्रा कवर ठेवलं केजूने बंटीसाठी. ऑन साईडला 2 आहेत. डीप मिड विकेट, लॉंग ऑन. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. केजू फुल टॉस होता, ड्राईव्ह केला मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये आणि विनायकच्या कदाचित पायाला बॉल लागलाय त्यामुळे गती थोडी कमी झाली. लॉंग ऑफने अडून थ्रो केलाय. धावा 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 धावा. धावा फलकावरती. करंट 100 फारच कमी आणि त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर फक्त 30च दाखवत होता. अटॅक करावा लागणार आहे. रोहित पाटील ज्या शैलीचा बॅटर आहे, पॉवर प्ले स्पेशल बॅटर आहे आणि इकडे पहिल्या ओव्हरमध्ये त्याला चान्स होती बट तेव्हा विराजने त्याला चान्स दिली नाही. रेंजमध्ये त्याचा बॉल दिला नाही. हो, थोडासा वरती चढला बॉल. बॅटचा चेहरा उघडला होता बट तिकडे व्यवस्थित संपर्क नाही. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे. 1 धाव. सिंगल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 9. षटक प्रगतीपथावर असताना सध्या दुसरं.
पहिल्या नो बॉलमध्ये एकही बाउंड्री नाही. नागावच्या प्रेक्षकांना शांत ठेवलं. पॅव्हलियन शांत आहे. पहिलं षटक शांत गेलंय. दुसरे आतापर्यंत शांत गेलंय. पण आता आला रोहित पाटील, मॅन इन फॉर्म. जबरदस्त खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्याने केलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज देखील तो ठरला त्या स्पर्धेचा. तीन बॉल आणि बाकी आहेत. काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळाले. जो त्याचा लॅप स्वीप, फॉलिंग स्वीप, स्वीपला प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. देन लॉंग ऑन आहे. थोडंसं वाईडिश डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरचं पॉईंट. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. पुढचा बॉल केजू रोहित पाटीलसाठी. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत. एज आहे. बॉल गरंगळतोय. यस्टनच्या बाजूला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव सहज. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 10 वरती. हळूहळू डाव पुढे चाललेला आहे. मात्र कालच्या रजनीपासून धावा होत आहेत आणि हे जे मैदान आहे, ही जी खेळपट्टी आहे, ॲव्हरेज स्कोर मिनिमम 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 50 बनवावे लागणार आहेत. कारण 36च्या मी 2 मॅचेस बघितल्या. 37 फार लवकर चेस झालेल्या. तोच लो स्कोर होता आतापर्यंत, तोही रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. बॅट फिरले हातामध्ये. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला. ओ कॅच ड्रॉप. सिद्धेश कडून चूक झाली आहे. सोपी कॅच होती. व्यवस्थित आला. हाताची उंजळ बरोबर मांडली. पण तिकडून कॅच ड्रॉप झाली आहे. ऍक्शन रिप्ले. क्रॉस बॅटेड स्टान्स आहे बंटीचा. ऑफ स्टम्पचा व्हायरल का आला. देन बॅट फिरली हातामध्ये. एलिव्हेशन नव्हतं. बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हर वरून मिड ऑफला आला फिल्डर सिद्धेश. व्यवस्थित आला पण शेवटी बोटांना चाटून बॉल पडला खाली. जीवनदान बंटीला. रोहित स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. आता आपण पाहतोय मिड ऑफला 8 ठेवलं केजूने. रोहितसाठी एक्स्ट्रा कव्हर बाहेर केलंय. ओ समोर येऊन हॅमर केलाय. बॉल मिड विकेटचा बाहेर. रेंज आता ओळखली रोहित नाही आणि या बॉलला पाठवलंय. षटकारासोबत 2 षटकांचा काही संपलाय. 17 धावा. नाईट स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर 40+ यांच्या वतीने आयोजन. खंबीर साथ आहे आदरणीय सुखदेव दादा पाटील, आदरणीय लालचंद्र दादा पाटील आणि ऑल आमची टीम. सचिन दादा भोईर असतील, सोमनाथ दादा भोईर आणि खास करून मंचावरती आपण बघितलं तर कैलास दादा पाटील, हे देखील नाव मी आवर्जून घेईन. आणि सगळेच ऑल टीम, सगळ्यांची नावं आम्ही जरूर तुमच्यापर्यंत आणू. मात्र पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन यानंतरचा जो सामना आहे भोपर आणि सोनारपाडा, दोन्ही संघाच्या कॅप्टनला टॉससाठी मंचावरती आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. स्कोर 17. बंटी स्ट्रायकिंग एंडला. विराजने कंटिन्यू केलाय. थर्ड ओव्हर पॉप प्ले एंड झाला. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. टिपिश कवा पॉइंट. देन लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग. पहिला बॉल कोलात अनप्लेबल यॉर्कर आला आणि जावं लागल बंटीला. 17-3. सचिनदादा पाटील यांची उपस्थिती आहे. मात्र सध्या संघाचा परफॉर्मन्स पाहता ते देखील थोडे नाराज असतील. एका त्यांनी गाजवलेला आहे आणि मागचे 2-3 वर्ष ते देखील खेळत होते, पण सध्या तितकासा वेळ क्रिकेटसाठी देता येत नाही. लास्ट इयर त्यांच्याद्वारे देखील एक मोठी स्पर्धा नागावच्या मैदानावरती आपण सर्वांनी एन्जॉय केली होती. रजनी फॉर्मॅटमध्ये 40+ रेग्युलर दोन्ही संघांना तिकडे प्राधान्य देण्यात आलं होतं.
फार मोठी स्पर्धा, चर्चेत ही स्पर्धेची कदाचित काही दिवसांनंतर पुन्हा एकदा तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळू शकते. 17 धावा, 3 विकेट. प्रगतीपथावर असताना तिसरा षटक विराज आला आणि त्याने त्याच्या वेगाचा पुन्हा एकदा प्रत्यय दिलेला आहे. चंदन जेव्हा आपण कधीतरी त्याला हातामध्ये घेतो, आपोआप त्याचा सुगंध येऊन आपल्याला समजतं की हा चंदन आहे, लाकूड नाहीये साधा. आणि विराटचा वेग, त्याचा क्लास, त्याची गोलंदाजी, त्याचं क्रिकेटचं स्टँडर्ड काय. पिक केलाय, त्याच वेगाला परत पाठवलंय. लॉंग ऑनचा बार, रुद्रमाळीचा बॅट मधून षटकार. अगेन ब्लॉक हॉल मध्येच बॉल टाकायचा होता. राऊंड द विकेटने आले होते विथ द अँगल. विराज ओव्हर पिच पडला आणि जरी रुद्र नुकताच आला असला तरी खराब बॉल आहे, समाचार तुम्हाला घ्यावा लागणार आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक एक बॉलची प्रतीक्षा केली जाते बॅटरकडून. फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅपमध्ये बॉल, ती गॅप कव्हर केले विनायकने. उचलून थ्रो करतील. धावा सहजरित्या तोपर्यंत 2 आपण पाहतो आणि 2 धावांनिशी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 25 धावा. डॉमिनेट करणारी बॉलिंग P1 मध्ये होती विराजकडून, जेव्हा फक्त 6 धावा होत्या आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. आघाडीचा फलंदाज हर्षांक शून्यावरती बाद झाला होता. या ओव्हरमध्ये तसं नाही. रुद्रकडून आक्रमण आपण पाहतोय बंटीच्या विकेट नंतर. कमी गती पूर्णपणे फसवल्या आता. मात्र बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला, विकेट किपरने धाव ठोकली. डबलला चान्स, रनआउटचा धोका. ओहो, नागराजने बॉलला कव्हर केलं पण बॉडीचा बॅलन्स गेला, तो स्टंप पासून फार लांब गेला आणि स्टंपच्या जवळ आला. तिकडून रुद्रमाळी 2 धावा. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 27 धावा. मागच्या काही रजनींपासून आजच्या रजनीमध्ये क्राऊड आपण पाहतात, प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. बोपर, सोनारपाडा यानंतरचा सामना आहे. दिन त्यानंतर वसार आणि मोठी देसाई हे 2 संघ देखील खेळतील आजच्या दिवसामध्ये. आजचा जो आताचा सामना आपण एन्जॉय करत आहोत. खरं तर हा शेवटचा पोलचा 10 तारखेचा. लॉट कॉल बाय अंपायर, इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेप. फ्रीडची चान्स. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 28. ऍक्शन रिप्ले. येस, फ्रंट फूट तुम्हाला एक्झॅक्ट स्क्रीनवरती जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात त्यांना पाहायला मिळाला. विराटचा कुठे पडलाय. फ्री टॉन आहे. धावा 28 आहेत. स्ट्रायकिंग एंडला रुद्रमाळी. खेचून मारायचा होता, उजवा पाय फार पुढे आला होता. मात्र इकडे कदाचित एड्स घेऊन बॉल विकेट किपरचा हातात आला होता. आवाज सर आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये ते स्पष्ट होईल. स्निकोमीटर असता तर स्पष्ट झालं असतं. फार जवळून गेले बॅट, विकेट खाली आणि बॉल जाईल. खेचलाय मात्र फुटवर्क नव्हतं. डॉट आलाय. षटक संपन्न होत्या. 3 धावा 28, विकेट 3. बॅटिंग करत असताना गावदेवी 12-13 नागाव. पाटील आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आपण सन्मान करूयात. मी मंगेशजी पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभस्य सुनीलजी पाटील यांचा सन्मान करावा.
बरोबर 16 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत आगासन 3 ओव्हरसाठी. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 14 षटक कंप्लीट करायचं आहे. 28 धावा, 3 षटकांचा खेळ संपला आणि इकडे आता 4th ओव्हरमध्ये आलाय ओमकार पाटील. कॅप्टन आलेत. लेफ्टी रोहित सेट बॅटर, दोघे सेट झाले. 6 बॉल 10 रुद्र, रोहितकडून 5 बॉल 12. पोल तर केलाय बॉल गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेगचा येतोय फिल्डर. अटेम्प्ट चांगला अनिकेत, जबरदस्त अटेम्प्ट. वा, धावा त्याने सेव्ह केल्यात सध्या. आणि आपण जर बघितलं तर इकडे 2 धावांनी स्कोर मात्र पुढे जात असताना 30 धावा धावफलकावरती. करंट रन 9.47 सध्या. आणि सध्या नागाव हाच विचार करत असेल किमान 50 झाल्या पाहिजेत. सेट बॅटर आहे दोघे. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं बॉल बाहेर चाललाय, मात्र अनिकेटचा वेगाने धावत आला डीप स्क्वेअर रिजन मध्ये. सफल झालाय, बसला होता खाली, रेंज मध्ये होता बॉल, कनेक्शन प्रॉपर नाही. एड्स घेतली, बॉल तिथेच थांबला आणि धाव इथे मात्र मिळणार नाही. टॉट आलाय. ऍक्शन रिप्ले फ्रॉम द विकेटने आले. अपब्रेकच होता. जसा बॅटर बाहेर जातो तसा बॉल देखील बाहेर निघत होता. होल टॉस होता. एक्स्ट्रा कॉलला फिल्डर आहे, इथे चान्स भेटणार नाही. वा, रेंज मध्ये रोहितच्या बॉल सध्या तरी दिले जात नाही आणि त्याची रेंज सुरुवातीपासून ओळखलेली आपल्याला असं तरी वाटतंय विराजने, केजूने, देन आता ओमकार पाटीलने. स्ट्रॉंग झोन आहे. मिड विकेट टू बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑफ स्टंपचा बाहेरचा वेगवान होता, वाईड आलाय. स्कोर सध्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ नो बॉल बिकॉज ऑफ पिचिंग. फ्री टॉन. धावा 31. हॅमर केलाय, ताकद, टायमिंग, लॉंग ऑफला का बसलेत. फ्री हिट आहे. रनआउटला चान्स होती बट तिकडे ओमकार थांबला. धावा 2 आणि 2 सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 33 धावा धावफलकावरती. जरी नो बॉल आला असला तरी फ्री हिटचा फायदा मात्र रोहितला जास्त काही घेता आला नाही. 2 धावा आलेल्या. स्कोर 33 वरती. लॉफ्ट केलाय मिड विकेट, पाहतो अनिकेत आणि पाहतच राहील. बॉल त्याचा वरतून गेलाय सीमा पार. षटकार. मिड विकेटचा बाहेर पाठवलंय. 39 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल आला थँक्स टू व्हॉलेंटियर्स अँड ऑल्सो जर प्रेक्षक असतील तर त्यांचे आभार. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो जेव्हा जेव्हा असे बॉल बाहेर जात असतात आणि तो मॅच बॉल येण्यासाठी व्हॉलेंटियर सोबत बॅटिंग करणाऱ्या टीमचे देखील प्रेक्षक असतात. षटकाराने धावसंख्या 39 वरती पोहोचली. शेवटचा बॉल थांबला होता, थोडा बॅकफुटला कट करायचं होतं. डॉट आलाय आणि इथे आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज वाईट साठी. यानंतरचा मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करेन बोपर आणि सोनारपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधार बोपरचे आलेले आहेत. SP11 सोनारपाड्याचे कॅप्टन समीर दादा पाटील. आपण मंचावरती येऊन थांबा प्लीज. यानंतर आपला सामना बोपर आणि सोनारपाडा. सो टॉस आपण या मॅचच्या पहिल्यानंतर लगेच करणार आहोत.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. धावा 39 आहेत. विकेट 3. शेवटचे 6 बॉल फक्त बाकी. कमॉन हरी अप आगासन. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकलेली आहेत. सो आता 5वं षटक दिलेल्या वेळेवरतीच कंप्लीट करा आपण. एकोणचाळीसावा धावफलकावरती विकेट 3. आणि आता लास्ट ओव्हरमध्ये पाहूयात 12-13 गावदेवी क्रिकेट संघ नागाव कुठपर्यंत पोहोचतात आणि आगाचा समोर टार्गेट काय सेट होत आहे. कमॉन हरी अप प्लीज. पहिला बॉल नागराज. राऊंड विकेट. थांबला होता हर्षांग समोर. लॉंग ऑनला चान्स. ओमकार कडून चूक फार कमी होते पण ती आता झाली आहे. कॅच ड्रॉप झाली. 1 धाव. एका धावेने धावसंख्या 40. बॉल बाकी असताना अजूनही 5. डाव पहिला सुरू आहे. हळूहळू का होईना संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला धावा येत नव्हत्या. खडतर प्रवास करावा लागला धावसंख्या बनवत असताना गावदेवी नागावच्या बॅटर्सला. पण त्यामधूनही 12 बॉल 22 बनवणारा रोहित, 7 बॉलमध्ये 11 बनवणारा रुद्र माळी दोघंही पार्टनरशिप करत आहेत 4थ्या विकेटसाठी. 23 धावांची पार्टनरशिप. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. पडलाय बॉल. वळतोय आणि गेला विकेट किपरकडे. दोन्ही संघ डे फॉर्मॅटमध्ये जबरदस्त खेळ. साबेगावच्या स्पर्धेचं उपविजेतेपद आगासनच्या नावावरती तर नागावच्याच ग्राउंडवरती नागावच्या स्पर्धेमध्ये नागावकरांनीच बाजी मारली. हायलाइटला रे दुपार खरं तर. 24 रनची पॅनल्टी. हेलिकॉप्टर उडवलाय. काऊ फेसला बॉल पहिल्या बाउन्स वरती चौकार. प्लीज कॅप्टनला विनंती आहे मंचावरती येऊन उपस्थित राहा आपण टॉससाठी. मित्रांनो ऑलरेडी आम्ही सूचना तुम्हाला केलेल्या आहेत. SP11 सोनार पाडा या उत्कर्ष ठाकूर स्वागत आहे आपलं. आणि टिकेश ठाकूर 44 झालेले आहेत. बॉल बाकी 3. नागराज शूट चालले सध्या तरी टाईट करत आहेत आणि सध्या 3 बॉल आहेत ते इम्पॉर्टंट असतील बिकॉज चौकार आला. 44 झालेले आहेत. उडवलाय लॉंग ऑफ. मोठी गॅप. बॉल पहिल्या बाउन्स वरती गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 सेकंड 4. मिळाले. यॉर्करचा प्रयत्न दोन्ही वेळेला झाला आणि दोन्ही वेळेला मिनी हेलिकॉप्टर. आता ट्रेडमार्क आलाय. फॉलिंग स्वीप. डिफाईन लेगला या डावामधला पहिला आलाय रोहितचा बॅट मधून. फॉलिंग स्वीप. फॉलिंग स्वीप असेल, लॅप स्वीप असेल, स्लॉक स्वीप असेल हे त्याच्या आवडते फटकेन. आतापर्यंत विराज केजू ओमकारच्या अगेन्स्ट त्याला मारता आला नव्हता पण आता अखेर तो आलाय. 3 लागोपाठचे चौकार. धावा 52 बनलेल्या आहेत. बॉल आणि बाकी आहे शेवटचा 1. उडवलाय. वा हेलिकॉप्टर. 2 मिनी होते. हा प्रॉपर आलाय लॉंग ऑनचा बार. रोहित पाटील जबरदस्त फिनिश करत असताना इन स्टाईल. 16 बॉल 34 त्याने बनवल्या नाहीतर 40 त्याने बनवल्या आणि
टीम 12-13 गावदेवी नागाव पोहोचली 58 वरती. जबरदस्ती पार्टनरशिप राहिली रुद्रमाई आणि रोहित पाटील मध्ये. 17 बॉल 40 रोहित पाटील, 7 बॉल 11 रुद्रमाई. 58 ला 3 नागाव. 59 धावांचं लक्ष आहे उमसे आगासन समोर. टॉस साठी आपण जाऊयात. SP11 सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा गावदेवी क्रिकेट संघ भोपर. बैलगाडा संघटनेचे प्रवक्ते ऐकूयात आपण राहुलजी भोईर यांना. टॉस बॉक्स कडे आपण जाऊ. थँक्यू. सन्मान्य महेशजी वरील नागाव यांना विनंती आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस आम्ही करतोय. महेशजी पाटील नागाव यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करू. सन्मान्य सुनीलजी पाटील नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. गावदेवी भोपर आणि SP11 क्रिकेट संघ सोनारपाडा. टॉसची आपण माहिती करून देऊया. एका बाजूने गावदेवी रेग्युलर, दुसऱ्या बाजूने गावदेवी उंबारली 40+ असा कॉईन आहे. कॉलिंग कोणाचे? भोपरचे कॅप्टन. चला सोनारपाड्याचे कॅप्टन. ओके करा टॉस. 40+ अशी आणि आलेलं आहे रेग्युलर. थँक्यू सो मच. टॉस मित्रा जिंकलेला आहे. थांबायचं कॅप्टन. मित्रा जरा थांब, आपल्याकडे वेळ आहे. टॉस जिंकलेला काय निर्णय? फिल्डिंग. याच्या अगोदर काय मॅचेस झाले सोनारपाड्याच्या अगेन्स्ट? हां, एक मॅच झाली. कोणाच्या बाजूने निकाल लागला होता? सोनारपाडा. जे आता पुन्हा एकदा आमना सामना आहे. फिल्डिंग तुम्ही कराल. शुभेच्छा तुम्हाला. विजय का टॉस झालेला आणि टॉस जिंकलेला आहे भोपर ना. ते फिल्डिंग करण्यात आपण लगेचच जाऊया. ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आमचे नितीनजी काळन सरांचा दमदार आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल, धन्यवाद करण. 58 धावा पहिल्या डावात गावदेवी 12-13 नागाव संघाने उभारल्या. त्याने 59 धावांचा आता पाठलाग करायचे. नंदू 11 ओमसाई आगासनला सुभाष मुंडे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. आमच्या नागावचे 40+ एक जबरदस्त क्रिकेटर चंद्रकांत दादा सुद्धा सामना एन्जॉय करते. त्यांचे हार्दिक स्वागत. सलग 3 चौकारांसाठी आपण बोलले तर सुभाष मुंडे यांच्याकडनं 2000 रुपये. सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपये. नंदू सुभाष मुंडे यांच्याकडे पारितोषिक असेल, जे या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि त्याच नावाने संघ खेळतोय. नंदू 11 ओमसाई आगासन. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. गावदेवी भोपरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करायची आहे पुढच्या मॅचमध्ये. SP11 गावदेवी सोनारपाडा. आगासनचे लक्ष्मण मुंडे साहेबांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि सूर्यकांत पाटील सांगरलीचे, त्यांनाही विनंती असेल आपण या. सूर्यकांत पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एकोणसाठ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय. निल्सन आणि करण बेडेकरने आजच आपण पाहिलं साबेगाव चषकमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचे विक्रम केलेले आहे. आणि तशीच बॅटिंग आता या मॅचमध्ये करावी लागेल. एकाच दिवसात डे खेळणं, नाईट खेळणं इतकं सोपं नाहीये. मात्र रोहितने जबरदस्त बॅटिंग केली. संघ अडचणीत होता. 17 बॉलमध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाबाद. नोमीचा रोहित पाटीलच्या बॅटमध्ये धावा आपल्या काय होय बॉल एक अजून का? ओके आशुतोष. रोहित येतात पहिलं षट घेऊन. रोहित पाटील 30 बॉलमध्ये 59 धावा चेस करायचे आहेत. कपड्यावाल्याचे मालक गुरुनाथ मुंडे यांच्याकडनं शुभेच्छा आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. चौदा गावातील हा संघ आपण पाहतोय. नागाव नाही तर म्हणतो आपण नावाली संघ म्हटलं तर प्रथमेश उर्फ डब्लूला बाईक सुद्धा मिळाली आज किरोलीच्या स्पर्धेमध्ये.
प्रथमेश उर्फ डब्ल्यू सुद्धा नेहमी चर्चेत असतात. बॉलची थोडीशी चाचपणी केली जाते. ओमसा एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. 30 बॉलमध्ये 59 धावा चेस करायचे आहेत. नागाव म्हटल्यानंतर ग्रामीण 40+ संघटनेचे खजिनदार मोतीराम पाटील सामना पाहत असतील ऑनलाईन. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीनाथ पाटील सरांना तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलं पंचांच्या भूमिकेत. ते नागावचे. आमचे कल्पेश पाटील असतील 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर. सामन्याला होते सुरुवात. टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार आहोत. लक्षात घ्या नागाव टीम. बरोबर 9:42 झालेले आहेत. त्यामुळे घाई करा प्लीज. पुढच्या मॅचचाही टॉस झालेला आहे. पहिला चेंडू वेगवान होता. आज भरपूर संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील की रेग्युलर फॉर्मॅट काल कस्तुरी 11 गौरी शंकर गौरीपाडा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. पहिल्या मॅचमध्ये नारिवली संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये निजे संघाला आणि तिसऱ्या मॅचमध्ये सागाव. फटका दमदार आहे. वाणीश लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंगचा स्टँडर्ड बघा. काय फिल्डिंग केली अफलातून. हर्षांग पाटील तिथे होते. जबरदस्त फिल्डिंग. बॅटिंग मध्ये त्यांना यश मिळालं नाहीये. मग आता फिल्डिंगचा स्टँडर्ड ते जपत असताना या मॅच मध्ये स्वतःला स्ट्रेच केलं. पहिला चेंडू डॉट आला होता. त्यानंतर सिंगल 59 धावा चेस करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये 49 धावांचं संरक्षण केलं क्रुशल श्रीशा स्पोर्ट्स सापा टीमने, जो मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. पुढचा बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमा पार. निल्सन मडवीच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चेंडू मिडॉनच्या वरून खेळायचं होतं. फटका फसलाय. चौकार जरूर आला होता मात्र रोहितने पुढच्याच बॉलवरती उत्तर दिलंय. निल्सनला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का टीम नंदू 11 ओमसाई आगासनला. 5 वरती पहिला धक्का लागलाय. पाच वरती पहिला धक्का लागला. विनायक आलेत बॅटिंग करण्यासाठी. दिल्सन थोडासा फॉर्मसाठी संघर्ष जरूर करतोय. आगासन प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समन होते. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने घेत आहेत. मिड ऑफ वरनं हा चेंडू टावल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलने खात उघडला तर ते फलंदाज विनायक मुंडेचा आता करण बेडेकर स्ट्रायकेटला येतात. ते 6 धावा खर्च केलेत. वैभव बेडेकर यांच्याकडनं एक पारितोषिक आले. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आपण पाहतोय च्या बॅट मधून पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती हा चौकार पाहायला मिळालाय. म्हणजे आपण पाहिलं तर दहा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 9:42 दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. हर्षांक पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 2 अष्टपैलू खेळाडू आहेत. रोहित आणि हर्षांक सलामीला येतात. पहिली 2 षटकं इथे फेकतात. 10 धावा आलेल्या आहेत. 49 अजूनही करायचे आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सलग 3 चौकार साठी 2000 रुपये सुद्धा आहेत.
नंदू सुभाष मुंडे यांच्याकडनं आणि सलग 3 षटकार मारले तर 3000. फटका चांगला आहे, बेसबॉल हिट पाहायला मिळतोय. मात्र वाडी स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक आहेत रोहित पाटील, कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज बाद होईल. विनायकची खेळी समाप्त. दिसत होता टायमिंगही चांगलं होतं, मात्र रोहित पाटीलचा जजमेंटही चांगला होता. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून आणि विराज मुंडे आले आता बॅटिंग करण्यासाठी. बऱ्याच वेळा खेळाडूंना आपण पाहिलं दुखापत होत असते चेहऱ्यावरती, डोळ्यावरती, आणि त्यानंतर आपण पहिल्यांदाच किरण पवार सोबत हे चित्र पाहिलं. आणि त्यानंतर किरण पवार सारखाचा आता गॉगलचा वापर आपण पाहिलं तर पुंडेचे आपण प्रथमेशला पाहत असतो, आणि आता मात्र विराजला सुद्धा पाहतोय. 10 वरती 2 विकेट गेलेत. 59 धावा चेस करायचे त्या मॅचमध्ये. काल या गटातील मॅच आपण पाहिली खोनीसी विरुद्ध संदप, आणि खोनीसी संघाने तो सामना जिंकला. याच्या लॉट्समधून आपण पाहिलं तर पहिला सामना वीर बजरंग शिवडूनने जिंकलाय, दुसरा सामना सापाडने जिंकलाय, तिसरा सामना यानंतर SP11 सोनारपाडा विरुद्ध भोपर, आणि चौथा सामना आहे तो वसार विरुद्ध जॉनमान मोठी देसाई. मोठी देसाई 40+ संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये. 40+ मधला, आणि इथे मात्र फटका चांगला विराजच्या बॅटमधनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. पहिल्याच बॉलवरती आला विराजच्या बॅटमधून चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय 14 धावा धाबल कधी लागल्यात. आकाशन म्हणण्यात सूरज पै एक जबरदस्त वाहिनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुपर टेनिस क्रिकेट.in. पुढचा बॉल. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, थोडासा डायव्हर्ट झाला होता, मात्र तिथे बंटी आहेत. शॉर्ट थर्ड मॅन मधून आपण पाहतो वेगाने आले. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 15. 59 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये नंदू 11, ओमसे आगासन, सुभाष मुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्यांच्याकडनं सलग 3 चौकार, 2000, सलग 3 षटकार 3000, आणि वैभव बडेकर यांच्याकडे सुद्धा 3 षटकांसाठी 3000 रुपये. पुढची मॅच चांगली पाहायला मिळेल. गावदेवी SP11 सोनारपाडा विरुद्ध भोपरने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्शंकचा पुढचा बॉल. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. करण बेडेकरच्या बॅटमधून आलाय सिक्सर. आई गावदेवी श्लोक 11 भोपर टीमने टॉस जिंकलाय. खेळाडू कक्ष चॉईस करा. भोपर टीम 2 खेळाडू कक्ष, त्यामुळे खेळाडू कक्ष चॉईस करा. आणि अपोजिट जी टीम आहे SP11 गावदेवी सोनारपाडा, तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या खेळाडू कक्षामध्ये जायचे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सूरज मडवी तिथे होते. चांगली फिल्डिंग केली सूरजने. एक सिंगल इथे करणच्या खात्यामध्ये ऍड होईल. बावीस धावा फलकावरती लागल्यात.
या पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 22 धावा तुम्ही धावफलकावरती बघू शकाल. हर्षंकचा शेवटचा बॉल. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. विराटच्या बॅट मधून आलाय सिक्सर. षटकात 28 झाले आहेत. 18 बॉल मध्ये 31 आता करायचे आहेत. या ओव्हर मध्ये आमचे स्कोर सांगतायत 18 धावा आल्यात. अठरा चेंडू 31 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नंदू 11, ओमसाई आगासन, सुभाष मुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. त्यांच्याकडे सलग 3 षटकार 3000, सलग 3 चौकार 2000 आणि साबेच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिले रनरअप संघ होता ओमसाई आगासन. त्यामुळे तिथून खेळणं, पुन्हा थोडीशी धावपळ करणं आणि सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पर्धा सुरू आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळाल त्यावेळी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुमचा एक सन्मान सुद्धा केला जाईल. जर तुम्ही जास्त ट्रॉफी जिंकल्या तर. सध्या तरी आपण पाहिलं तर गावदेवी SP11 सोनारपाडा संघ आजही आपण पाहिलं तर घारीवच्या स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचला. त्यामुळे ते 12व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली. आत्तापर्यंत सोनारपाडा गावामध्ये 14 ट्रॉफी आलेच. कारण की SP11 गावदेवी सोनारपाडा संघाने 2 ट्रॉफी जिंकलेले आहेत आणि आज तोच संघ सुद्धा पुढच्या मॅचमध्ये. त्यामुळे गावाची चर्चा नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते सोनारपाडा संघ नेहमीच दहशत त्यांनी क्रिकेटमध्ये ठेवलेली. यावर्षी वडोली बी वाकलन संघ फारसं फॉर्ममध्ये नाही आहेत. खाडी संघ असेल, खाडी संघाने बऱ्याचशा स्पर्धेत चांगला खेळ केल्यामध्ये तिथे अप अँड डाऊन्स त्यांनाही आलेले आहेत. गावदेवी हेडूटने संघाने चांगला खेळ केला. हेडूटने बी संघाने चांगला खेळ केलेला आहे. उंबारली संघाने चांगला खेळ केला आहे. वैभव बेडेकर यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपये आकाशांच्या फलंदाजासाठी. वैभव बेडेकर आला असं तरी आपलं हार्दिक स्वागत. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. करणला माघारी परतावा लागेल. पायचीच्या स्वरूपात लागणारा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. नंदू 11 ओमसाई आगासनला. टीम जास्त वेळ नका घेऊया आणि बॅट्समननी लवकर यायचे. ओमकार आलेत. 16 चेंडूमध्ये 31 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. काल चंदू सर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बरोबर 3 वाजता पडला. त्यामुळे आयोजकांना सुद्धा प्रचंड मेहनत करावी लागते. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी 16 बॉल 31 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. पहिल्या डावात 3 विकेट गेले होते. दुसऱ्या डावात 3 विकेट गेले. त्यामुळे विकेट टॉसला महत्त्व आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. अध्यक्ष विनोजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदिशजी भगत आणि संपूर्ण टीम, त्यांची मॅनेजमेंट कमिटी, सध्या योगेश पाटील म्हाटाडी, त्यांची भूमिका महत्त्वाची असते. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये रुद्रमाई तिथे चांगली फिल्डिंग केली. रुद्रमाईने सिंगल मिळाले. धावा झाल्यात 29. 59चं टार्गेट आहे. 15 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि 30 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. केजू थोडेसे मागे थांबलेत कारण केजूला माहिती नंतर अजूनही रोहितचा स्पेल समाप्त झाल्यानंतर 2 षटके येणं बाकी आहे. अखूड टप्प्याचा बॉल होता. स्लोअर 1 चेंडू होता. मात्र लवकर पिकअप केलंय विराज मुंडेने. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आपण पाहतोय विराटला या मॅच मध्ये आपण पाहतोय 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. विराटच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आलेले. तिसरा आला तर 3000 रुपये. आपण पाहिलं तर सुभाष मुंडे आणि वैभव बेडेकर यांच्याकडनं 3 म्हणजे एका षटकाला तब्बल प्रेम आम्हाला सांगताय 6000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. जर येणाऱ्या बॉलवरती जर षटकार मारला तर 6000
40+ मध्ये 11,000 हॅट्रिकला तुम्ही पाहिले राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं ते मिळाले होते विलास भोईरला. ऑन साईडला खेळायचं होतं. रोहित सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे, तर मी तोही सलग 3 षटकार मारून देणार नाहीये आणि हा डॉट बॉल आलाय. 13 चेंडू 24. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली, लक्षात घ्या. पाणी हवं असेल तर जलपान करा. मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, अन्यथा मॅच लगेच सुरू करा. जबरदस्त फटका, शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. विराजने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून, सुपर सिक्सर. सन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते संदीप फुटाणे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. भोपरच्या कॅप्टनने भावेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचे. भोपर टीमचे कॅप्टन आई गावदेवी श्लोक 11 भोपर संघ या पुढच्या मॅचमध्ये खेळेल. 12 चेंडू 18 धावा आता या मॅचमध्ये करायचे आहेत. 12 चेंडू 18ची गरज या मॅचमध्ये. जबरदस्त फटका. आगासन प्रीमियर लीग जी स्पर्धा आताच संपन्न झाली, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता विराज, आणि काय बॅटिंग केली होती या स्पर्धेमध्ये. संघ फायनल मॅचमध्ये पराभूत झाला होता. सूरज म्हात्रे त्या टीमचे संघ मालक होते, थोडेसे नाराज झाले फायनल मॅच हारल्यानंतर. मात्र जयेशने जबरदस्त गोलंदाजी केली आगासन प्रीमियर लीगमध्ये. मात्र आगासन प्रीमियर लीगमध्ये जयेश खेळतात मी बऱ्याच वेळा पाहिले. संघामध्ये काही 3-4 वर्ष जर आपण नजर टाकली तर ते संघामध्ये खेळत नाही. मात्र आगासन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा बेस्ट बॉलरचा किताब पटकावणं इतकं सोपं नाहीये. मात्र जयेशने जबरदस्त कामगिरी केली होती. 12 चेंडू 18 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज राकेश आलेत उंबारली गाव एंड कडून. 12 चेंडू 18. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. टॉस का बॉस नंदू 11 ओमचे आगासन संघ आहे. इथे चेंडू हवेत आहे, बराच वेळ हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. 2 धावा इथे सहज मिळतील. ओमकार पाटीलच्या खात्यामध्ये स्वतः कॅप्टन आहेत नंदू 11 ओमसाई आगासन. आगासन म्हणण्यामध्ये संतोष दादा बेडेकर यांच्या गावचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. ऑनलाईन सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. राकेशचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. हाही फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत रोहित. जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे झेल सुटणं थोडंसं कठीण आहे. रोहितने दुसरा झेल टिपलाय या मॅचमध्ये. 2 विकेट सुद्धा त्यांनी या मॅचमध्ये घेतलेले आहेत. फलंदाज बाद. बघा केजू मुंडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. मॅच संपली नाहीये. 4 विकेट गेल्यात आगासनच्या. त्यामुळे आता धावा कंपल्सरी करायच्या आहेत, कारण नागावच्या 3च विकेट गेल्या होत्या पहिल्या डावात. 10 बॉल 16. केजू मुंडे बघा थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, हाताला थोडीशी इंजुरी आहे. मात्र गावासाठी आपल्या टीमसाठी ते मैदानात उतरलेत. मात्र बघायचे कशा प्रकारे ते खेळ करतील या मॅचमध्ये. 9 सेकंडला विराज आहेत. विराजचं राज तुम्हाला या मॅचमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. 3 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेले आहेत. आणि विराज मुंडे नेहमी चर्चेत असतात. केजू मुंडे नेहमी चर्चेत असतात. नागराज अजून येणं बाकी आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे. सिद्धेश आहेत, नागराज आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या 16. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईटिश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक रोहित वेगाने आलेत. सिंगल मिळाले. केजूने कॉल दिला. बघा हाताला दुखापत आहे आणि लगेच थोडासा झटका मला वाटतं लागलेला आहे हाताला. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा कंपल्सरी करायचे आहेत. नंदू 11 ओमसे आगासनला. विराज आणि केजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच या 2 खेळाडूंची चर्चा राहिलेली आहे. आता धावा कराव्या लागतील, कारण की आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 23 धावा विराजने केलेल्या आहेत या मॅचमध्ये.
प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे. स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ स्मित प्रेम भोईर यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला गिफ्ट हॅम्पर आहे. इथे मात्र लॉंग ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. या मॅचची महत्वाची विकेट मिळाली आहे. विराज बॅक टू द पॅव्हेलियन. आठ बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि आमचे आपण पाहतोय 8 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. विराजने जेव्हा जेव्हा चांगली बॅटिंग केली मात्र ते मॅच फिनिश करू शकले नाही आहेत आगासन टीमसाठी. ही एक समस्या राहिली आणि आताही ते बाद झालेत. जरी त्याने बॅटिंग चांगली केली असेल मात्र मॅच जिंकून देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही काय केलंय महत्त्वाचं नाही. मॅच फिनिश जर झाली नाही तर धावांचं महत्त्व नाही आहे फारसं. 8 बॉल 15 कंपल्सरी करायचे आहेत. नागराज आलेत. नागराज आणि केजू या टीमचे 2 अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. मात्र राकेशचं मी कौतुक करेल. काय अफलातून गोलंदाजी राकेशने आतापर्यंत केलेली. बॅटिंगमध्ये यश मिळालं नाही राकेशला. एकच धाव त्या बनू शकला होता मात्र बॉलिंग जबरदस्त करतोय. धावा चेस करायला थोड्याशा कठीण जात आहेत या स्पर्धेत. वेगवान चेंडू उत्तर नाहीये नागराजकडे. राकेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता चेंडू शिल्लक आहे 7. धावा करायच्यात 15. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. जबरदस्त कटर्सचा वापर करतात राकेश नेहमी आणि यष्टीरक्षक आपण पाहतोय. सात चेंडू 15 धावा. जबरदस्त गरमागरम मॅच आता पाहायला मिळते थंडीमध्ये. या बॉलचा या ओव्हरचा शेवटचा बॉल फुलटॉस बॉल होता. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा जे 7 बॉल 15 सिंगल तर आलेली आहे. नो बॉल असेल तर 2 मिळतील. येणारा चेंडू फ्रीट असेल आणि आता चेक केलं जाईल. 12 खेळाडूंनी बसायचे जागेवर. लक्षात घ्या ही महत्वाची सूचना आहे. सोमनाथ गायकर यांचे आगमन झालेले आहे. जगदंबा वाकलन बी टीमचे कॅप्टन आणि भोपरच्या नाईट स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि मालिकावीरची बाईक सुद्धा मिळाली. सोमनाथ गायकर बाईक क्रमांक 5. आणि बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय. तिसरे पंच मनोज पवार सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. त्याचं उत्तर आम्ही आता तुमच्यापर्यंत पोहोचू. काय निर्णय येतोय. 7 बॉल 15 योग्य बॉल असेल तर 6 बॉल 14. नो बॉल असेल तर 2 रन्स मिळतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल 1+1. त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. चला फिल्डिंग सेट करायची आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कमरेच्या वरच हा बॉल पाहायला मिळतोय. जागेवरनं खेळायचा प्रयत्न. बॅट तिथेच फिरली. 2 धावाही मिळाल्या. 7 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 13 धावा करायच्या आहेत. येणारा चेंडू आता केजूसाठी फ्रीट आहे. आता 13 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची नेहमी चर्चा असते बघा महेश शिंदे. महेश शिंदे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये किरण शिंदे महेश शिंदे या 2 बंधुरांची नेहमी चर्चा राहिलेली आहे. तन्मय प्रतिष्ठान याही संघाची चर्चा असते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीट आहे हेच सांगतोय आम्ही. 2 धावाही इथे पूर्ण झालेल्या आहेत. तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे की फ्रीट आहे. बॉल इतक्या वेळ का हातात ठेवला हा प्रश्न जरूर पडलाय. 2 धावाही मिळालेत. 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये आता 11 करायचे आहेत. नंदू 11 ओम साई आगासनला थोडासा जास्त वेळ घेतला क्षेत्ररक्षकाने. त्याचमुळे आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले. हाही फुलटॉसच होता. राकेशने 2 शेवटचे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. घाई करा प्लीज नागाव टीम. वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर अजूनही 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा SP11 सोनारपाडा संघाचे खेळाडू आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघा. सोनन ठाकूर काहीतरी चर्चा करतायत सिद्धेश पाटील सोबत. ऋषी तिथे
6 चेंडू आणि 11 धावा या मॅचमध्ये आता करायचे, कंपल्सरी 11 करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सूरज मडवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. या टीमचे एक जबरदस्त बऱ्याच वर्ष पहिले षटक त्यांनी फेकलेले आपल्या गावासाठी, नागाव टीमसाठी. मग आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत. 6 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. स्ट्राईक नागराजकडे. 2 शेवटचे फुलटॉस आले होते राकेशचे, मात्र फारसं नुकसान झालं नाहीये. कॉमेंट्री बॉक्सच्या खेळाडू कक्षाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करायची, लक्षात घ्या. SP11 गावदेवी सोनारपाडा सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. भोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये रनरअप होता. त्यामुळे सोनारपाड्याची चर्चा आहे. टेनिस क्रिकेटमध्ये हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. 6 चेंडूमध्ये आता 10 धावा करायच्यात. पहिलाच बॉल वाईड आलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गोलंदाजाला. 49 धावा झाल्यात. 6 चेंडू 10. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. यष्टिरक्षक वेगाने आलेत. सोनू पाटील आहेत. सोनू पाटीलने चांगलं यष्टिरक्षण केलं. 1 धाव जरी रोखू शकले नसतील. 5 चेंडू 9 धावा. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलते. मागच्या मॅच मध्ये 49 धावा बाल संघाला चेस झाल्या नाहीयेत. आणि माहिती आहे नागाव टीमला इतकं सोपं नाहीये धावा बनवणं. मग फिल्डिंगचा स्टँडर्ड जपावं लागेल. वाईट वरती नियंत्रण ठेवावं लागेल. या सर्व गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. या खेळपट्टीवर बऱ्याच वेळा धावा येतात, विकेट येतात. याच मैदानामध्ये आम्ही एका स्पर्धेमध्ये 15 षटकार सुद्धा पाहिले होते संदीप फुटाणेचे. काटे संघासाठी खेळत असताना हा बॉल उंच गेलाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर केजूच्या बॅट मधून आलाय. सिक्सर. पूर्णपणे समीकरण बदलले. चेंडू शिल्लक आहे. 4 धावा करायचे 3. संदीप फुटाणेच्या 15 षटकारांचा उल्लेख केला आणि त्यानंतर हा लगेचच षटकार आला केजूच्या बॅटमध्ये. त्यामुळे या खेळपट्टीवर षटकार येतात. हे आम्ही भरपूर वेळा पाहिलं आहे. आणि जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर विकेट येतात, डॉट येतात. त्यामुळे तुम्ही जे चांगलं कराल तेच घडेल या मॅचमध्ये. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सूरजचा कमबॅक, सूरजचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच संपली नाहीये. चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायच्या 3 कंपल्सरी करायचे. कारण विकेट जास्त गेले त्यामुळे हा कंपल्सरी शब्द वापरावा लागतोय. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. अगोदर विकेट, त्यानंतर टॉस. पहिल्या डावात 3 विकेट गेले होते, दुसऱ्या डावात 5 विकेट गेले आहेत. 3 बॉल 3. हलक्या हाताने खेळतात. विकेट मिळाली. खराब फटका केजूचा. थर्डमॅनला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायचे 3 कंपल्सरी. मॅच संपली नाहीये. आता या मॅच मध्ये जशी काल गौरीपाड्याच्या बंटीने घंटी वाजवली अपोजिट टीमची, षटकार मारला 3 बॉल 8ची गरज असताना आणि जवळजवळ 2:30 पावणे 3 वाजले होते आणि त्यानंतर षटकार मारला होता आणि तोही लांब लचक. 2 चेंडू 3 धावा आता करायचे आहेत. सिद्धेश आलेत. कंपल्सरी करायचे ते लक्षात घ्या. नागराज आणि सिद्धेश तुमच्या विकेट 6 गेल्या आहेत. नागावच्या 3च विकेट गेल्या होत्या. 2 बॉल 3 करायचे आहेत. नंदू 11 ओमसे आगासन संघ. दोन्ही संघ बघा हार मानायला तयार नाही. जशी मॅच झाली होती भाल विरुद्ध सापाड तशीच मॅच तुम्हाला ही पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. नागावची चर्चा सातत्य आहे. त्यांनी आज चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. दुसऱ्या बाजूला आगासन आज रनरअप आहे साबेच्या स्पर्धेत. त्यामुळे दोन्ही संघाने ट्रॉफी घेतलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघ मॅच सोडत नाहीयेत. 2 बॉल 3 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. मग अशीच मॅच झाली. विक्की मडवीने ती मॅच जिंकून दिली सापाडला. आणि काय घडलंय मैदानात. हा नो बॉल असेल कारण 1 बाउन्सची वॉर्निंग दिली होती सूरजला अगोदर. त्यामुळे हा नो बॉल असेल. चॅलेंज केलंय, हरकत नाहीये. बघूया चेक केलं जाईल आता. बघायचं चेक केलं जाईल.
विश्वास पाटील नागाव चेत ऑनलाईन सामना पाहत आहेत. त्यांनी नागाव संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आता एक्झॅक्ट काय घडलंय, 2 बॉल 3चं इक्वेशन होतं या मॅचमध्ये कंपल्सरी. आणि कदाचित खेळाडू कशामध्ये ही चर्चा असेल. नो बॉल, येणारा चेंडू फ्रीट. 2 चेंडू मध्ये 2 करायचे आहेत कंपल्सरी आणि येणारा चेंडू आता असेल फ्रीट. 2 बॉल 2ची गरज. सूरज, वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 बॉल 2ची गरज होती आणि आता विकेट सॅक्रिफाईस केली. नागराजने स्ट्राईक स्वतःकडे घेतली. मॅच शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि आता 2 करायचे. जो वाईट नो बॉल होता तोच बॉल मारायचा होता सिद्धेशला खरं तर. तिथे तुम्हाला वाईट पेक्षा चौकार परवडला असता. डीजे चला फिल्डिंग सेट करा. मॅचचा एक रिदम असतो. शेवटचा बॉल आणि 2 धावा करायच्या आहेत. अशीच तर मॅच मगाशी कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाडने जिंकली आणि त्यानंतर पिंटू शेठ पाटील यांचा आनंद गगनात मावला नाही. आनंद साजरा केला त्यांनी, कारण मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे सापाड आणि या साबेची स्पर्धा सुद्धा त्यांनी जिंकलेली. त्यामुळे शेवटचा बॉल आणि आता 2 करायचे आहेत. कारण 1 बाउन्सची वॉर्निंग अगोदर सूरजला दिली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा बाउन्सर बॉल टाकला, मात्र तो सिद्धेशने सोडून दिला. का सोडला हा प्रश्न होताच. मात्र बघायचं आता 1 बॉल 2 करायचे आहेत. 9 सेकंडला अनिकेत आहेत. 7 विकेट गेलेत आकाशांचे. 59 चेंडूंचा खेळ संपलाय. मात्र मॅचचा रिझल्ट अजूनही आला नाहीये आणि तो रिझल्ट शेवटच्या बॉलवरती येईल. जोरदार टाळ्याने स्वागत करूया शेवटच्या बॉलचा. 1 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी करायचे आहेत त्या टीम नंदू 11 ओमसाई आगासनला. अशा मॅचेस भरपूर रंगतदार झालेत. 40 रंगतदार झालेत, रेग्युलरचे रंगतदार. बॅकफुटला गेले, विजयाचा चौकार आलाय. नागराजचा राज तुम्हाला पाहायला मिळालाय. नागराज मुंडेने ठोकलाय विजयाचा चौकार आणि सामना जिंकलाय नंदू 11 ओमसाई आगासने आणि त्याचमुळे त्याने सिद्धेची विकेट सॅक्रिफाईस केली. मात्र सूरजने आज शेवटचा बॉल भरपूर शॉट टाकला. पाहिजे तुमच्याकडे क्रिकेटमध्ये. पहिल्या डावात बघा रोहितने 40 धावा केल्या होत्या. 2 विकेट रोहितने घेतल्या होत्या. सोमनाथ गायकर यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आणि गोलवलीचे उत्तम गायकर यांना विनंती आपण या.